बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बच्चू कडू यांच्या मोर्चाची। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी उद्या बच्चू कडू नागपुरामध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत। आज अमरावती जिल्ह्यामधल्या कुरळपूर्णा इथल्या त्यांच्या निवासस्थानावरून शेकडो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू हजारोंच्या संख्येने नागपूरकडे कूच करतील। उद्या मोर्चामध्ये महादेव जानकर, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि अजित नवले हेही सहभागी होणार आहेत। मात्र या मोर्चापूर्वी बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांकडून बैठकीसाठी बोलावण्यात आले। मात्र या बैठकीसाठी जायचं की नाही हे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ठरवणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे। लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी ठाम भूमिकाही बच्चू कडूंनी घेतली आहे। आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहे। विविध भागातून हजारो ट्रॅक्टर तरी अमरावती जिल्ह्यातून येईल आणि गेल्या 5-7 महिन्यापासून सातत्याने 1 ते 150 सभा आपण घेतलेल्या आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे। मला वाटतं लाखो शेतकरी उद्या नागपूरला येणार। दिव्यांग असेल, मेंढपाळ असेल, मच्छीमार आणि शेतकरी शेतमजूर एकंदरीत आज आम्ही इथून सुरुवात करू आणि वर्धेला मुक्काम करू आणि वर्धेतून उद्या सकाळी नागपूरकडे जाणार। खरं तर या अगोदर सुद्धा एक बैठक आमची मुख्यमंत्र्यांसोबत झाली होती जेव्हा आम्ही रायगडला उपोषणाला बसलो होतो। त्यामध्ये बैठक झाली, 8 दिवसात निर्णय घेऊ अशा प्रकारचं इतिवृत्त लिहिलं गेलं, परंतु 8 दिवस काय 3-4 महिने झाले, साधा निर्णय पण त्याच्यावर झाला नाही। त्याच्यामुळं बऱ्याच कार्यकर्त्यांचा विश्वास बैठकीवर नसल्यामुळं आता त्या सगळ्या संदर्भात आम्ही आज संध्याकाळी 8-9 वाजता कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊ आणि मग कशा पद्धतीनं समोरचं आंदोलन करायचं, बैठकीचं काय करायचं किंवा काय जे होणार, जो निर्णय घ्यायचा आहे तो शेतकऱ्यांच्या सामेत होईल। आणि आता लेखी घेतल्याशिवाय, सगळ्यात महत्त्वाचं का लेखी आश्वासन असल्याशिवाय आणि ती ऑन द स्पॉट असल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। आंदोलन मजबूतीनं समोर जाईल, अतिशय ताकदीनं आम्ही आंदोलन करू। सरकारनं कुठल्याही पद्धतीनं फसवू नये आणि अशा प्रकारची दिशाभूल करू नये एवढी विनंती आहे। एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राची अतिशय वाईट आहे। रोज 10 ते 15 आत्महत्या होत असताना त्याचा खेळखंडोबा होऊ नये याची काळजी आम्ही नक्की घेऊ। सरकारने ते घेतली पाहिजे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, कुरळपूर्णा, अमरावती।